नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी कमबॅक केलंय, याचा अर्थ त्यांनी मौन सोडलंय। 150 दिवसांनंतर धनंजय मुंडे यांनी बोलायला सुरुवात केली आहे। काल रात्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विजय पवार याचा राजकीय आश्रयदाता बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आहेत असा मोठा गौप्यस्फोट केला। इतकंच नव्हे तर आज देखील विधान सभा असो किंवा विधान परिषद या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बोलताना त्यांनी माध्यमांना हे स्पष्ट केलं की विजय पवार याच्या या सगळ्या कृत्यामागे 100% संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। इतकंच नव्हे तर संदीप क्षीरसागर, विजय पवार, प्रशांत खाटोकर यांचे सीडीआरच काय आयपीडीआर देखील तपासा असा देखील त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा मुद्दा मांडला। यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि या प्रकरणात एसआयटी नेमून बीड जिल्ह्याबाहेरील एका आयपीएस महिला अधिकाऱ्यानं या प्रकरणाची चौकशी करावी अशी देखील भूमिका मांडली। आता हे सगळं झालं, पण इकडे संदीप क्षीरसागर मात्र तोंडातून ब्र काढत नाहीयेत, एक चकार शब्द बोलत नाहीयेत। पण त्यांना त्या ठिकाणी काउंटर करण्यासाठी, त्यांची बाजू मांडण्यासाठी बजरंग बाप्पा सोनावणे, सुरेश धस हे मात्र त्या ठिकाणची वेळ निभावून नेत आहेत। आता प्रश्न हा पडलाय की संतोष देशमुख प्रकरणात मूग गिळून गप्प बसलेले धनंजय मुंडे विजय पवारच्या प्रकरणात मात्र त्यांनी तोंड उघडलंय। तर संतोष देशमुख प्रकरणात अक्षरशः लीडला येऊन धनंजय मुंडे यांच्यावर तोंडसुख घेणारे संदीप क्षीरसागर या विजय पवार प्रकरणामध्ये मूग गिळून बसलेत। त्यामुळं या दोघांचंही आता एकमेकांना कोंडीत पकडण्याचं कारस्थान या प्रकरणातून सुरू झाल्याचं दिसतंय। म्हणून तर माझा आजचं लाईव्हच आहे की मुंडे म्हणतात पवारचे आश्रयदाते संदीप क्षीरसागर, क्षीरसागर म्हणतात कराडचे आश्रयदाते मुंडे। आता यावर जनता काय बोलणार? खरं तर दोघांही जे आरोपी आहेत त्यांचे राजकीय आश्रयदाते असल्याचं अप्रत्यक्षरित्या जर यातून सांगून टाकलंय तर मग आणखी काय बोलायचं? कारण की तिकडे मुंडे म्हणतायत संदीप क्षीरसागर हे या विजय पवारचे आश्रयदाते, इकडे संदीप क्षीरसागर म्हणतायत धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे आश्रयदाते आहेत। आता दोघांचंही खरं मानलं तर मग या दोघांचे आश्रयदाते कोण हे दोघांनीच ऑलरेडी कबूल केलंय। आता जनतेने याबद्दल काय सांगायचं वेगळं? कारण की सुरुवातीपासून जनता असो किंवा आणखी विविध सामाजिक कार्यकर्ते असो, या सगळ्यांनी या बाबतीतच भूमिका मांडली होती। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, मंत्रिमंडळातून त्यांनी बाहेर पडायला हवं, हीच मागणी केली होती। शेवटी मुख्यमंत्र्यांनी ते मानलं आणि मागच्या अधिवेशनाच्याच आदल्या दिवशी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। आता संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय म्हणून विजय पवारचं नाव घेतलं जातंय, मग संदीप क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी जर आता मुंडेंनी केली तर यात गैर काय आहे? कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय संबंध म्हणून संदीप क्षीरसागर घसा फाडून बोलत होते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। तीच मागणी आता धनंजय मुंडे संदीप क्षीरसागरांविषयी करत असतील, त्यांच्या चौकशीची मागणी करत असतील, तर यात बिघडलं कुठे? फक्त यात एक मुद्दा महत्वाचा, तो म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंनी एकदाही कॉन्फरन्स घेतली नाही,
एकदाही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसले नाहीत. पण विजय पवार जे संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्ती आहेत, त्यांच्यावर जेव्हा या लैंगिक छळाचा आरोप झाला त्यावेळी धनंजय मुंडे बूस्ट झाले आणि त्यांनी संदीप क्षीरसागरचा निकटवर्ती असलेला माणूस आरोपी आहे म्हणून या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर कसे आरोपी आहेत, सहभागी आहेत, हा मुद्दा पुढे आणला. आता दोघांनीही एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा, एकमेकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं यातून दिसून येतं. हे काही जनतेला वेगळं सांगायची गरज नाहीये. पण मुद्दा हा येतो की धनंजय मुंडे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या प्रकरणात मी जबाबदारीने सांगतो की संदीप क्षीरसागर यांचा राजकीय वरदहस्त आहे, त्यामुळेच विजय पवार हा सगळे उद्योग करत बसला. खासगी कोचिंग क्लासेस चालवत असलेला हा विजय पवार प्लॉटिंग मध्ये कसा, त्याच्या स्कूलचं बांधकाम रेड झोन मध्ये कसं काय चालू आहे, याचाच अर्थ त्याला राजकीय आश्रय असल्याशिवाय हे घडू शकत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. शिवाय क्लासच्या प्रकरणाच्या बाबतीत देखील त्यांनी मुद्दे मांडले. या क्लासमध्ये 5,000 विद्यार्थी जर त्या ठिकाणी शिक्षण घेत असतील तर यापैकी किती मुलींवर या विजय पवार, प्रशांत खाटोकर यानं अत्याचार केलेले आहेत, त्यांचा लैंगिक छळ केलेला आहे, याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. यावेळी त्यांनी नवनीत कावत जे बीडचे SP आहेत त्यांच्याविषयी देखील असमाधान व्यक्त केलं. हा जो काही तपास सुरू आहे त्या तपासाच्या विषयी त्यांनी भाष्य केलं की प्रथमदर्शनी पाहता आताचा तपास जो आहे त्यानुसार या प्रकरणातील आरोपींना कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचवता येईल, त्यांना शिक्षा मिळू शकेल असं काही दिसत नाही. त्यामुळं संदीप क्षीरसागर यांचा दबाव आहे का असं जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळी होय, मी जबाबदारीने सांगतोय संदीप क्षीरसागर यांचा दबाव आहे असं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं. इतकंच नव्हे तर ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या रात्री संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं काय करत होते असा देखील त्यांनी सवाल केला. स्पॉट व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून हे सगळं पुढे येईल असंही ते म्हणाले. आता धनंजय मुंडेंनी जे काही सगळं या प्रकरणातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडलं त्याचा जर आता विचार केला तर त्यानुसार वरकरणी पाहता या विजय पवारला नक्कीच कुणाचा तरी राजकीय आश्रय आहे, त्याशिवाय तो हे सगळं करू शकणार नाही हे तर क्लिअर आहे. कारण ज्या दिवशी या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या त्या दिवशी प्रशांत खाटोकर धाराशिवला होता आणि हा विजय पवार नगरला होता. म्हणजे बीड जिल्हा सोडून दोन्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात गेले होते. या दोघांचाही प्लॅन मांजूर सुभ्याला एकत्र येऊन मांजूर सुंब्यावरून पुण्याच्या दिशेने जायचा असा होता. याचाच अर्थ या दरम्यान त्यांना कोणी मदत केली, त्यांना पळून जाण्यात कोणी सहाय्य केलं याची माहिती देखील येणं अत्यंत गरजेचं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, धनंजय मुंडेंनी काही मुद्दे आणखी वेगळे उपस्थित केले की या अशा विजय पवारला या संदीप क्षीरसागरांनी शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष बनवला होता. आता मग सवाल असा उपस्थित होतो, जर तुम्ही संदीप क्षीरसागरांवर हा आरोप करताय की विजय पवारला तुम्ही शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष केलात तर मग तुमच्यावरही आरोप होतोय, मग अशा या वाल्मिक कराडला तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळीचा तालुकाध्यक्ष का केलात? तुम्ही संदीप क्षीरसागर, प्रशांत खाटोकर आणि त्याच जोडीला विजय पवार यांचे CDR काय IPDR देखील काढा असं म्हणताय. मग परळीच्या बंगल्यावर झालेल्या आवादा कंपनी सोबतच्या बैठकीत, शिवाय तुमच्या सातपुडा बंगल्यावर मुंबईला झालेल्या आवादा कंपनी सोबतच्या बैठकीतले CCTV फुटेज आणि CDR काढा असं म्हटलं गेल्यानंतर सरकार का गप्प बसलं? SIT आणि CID
या अनुषंगानं तपास का नाही केले? जर तुम्ही म्हणताय संदीप क्षीरसागरांचे सीडीआर काढा, मग तुमचे पण आणि वाल्मिक कराडचे गेल्या 21 दिवसांमध्ये म्हणजेच तो फरार झाल्यापासून ते शरण येईपर्यंतचे 21 दिवसांचे सीडीआर तुमचेही का काढू नयेत? प्रश्न हाच आहे ना. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. जर तुम्ही संदीप क्षीरसागरांचे सीडीआर काढा असं म्हणताय, मग तुमचेही सीडीआर काढायला पाहिजेत. संदीप क्षीरसागर आणि विजय पवारचे सीडीआर काढा. तसंच मग धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे पण सीडीआर काढा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी. त्यामुळे क्लिअर तर होईल ना की कोण कोणाचा राजकीय आश्रयदाता आहे म्हणून. आणि हे राजकीय आश्रयदात्याचं जे काही प्रकरण चालू आहे, ऑलरेडी तुम्हीच एकमेकांनी कबूल करून टाकलंय की मुंडे म्हणतायत पवारचा राजकीय आश्रयदाता संदीप क्षीरसागर, क्षीरसागर म्हणतायत कराडचा आश्रयदाता मुंडे. झालं. एकमेकांनी कबुली दिली की का नुसतेच तुम्ही आरोप करताय? आरोप नुसतेच करताय म्हणजे जनतेला खेळवताय. खरं काय ते सांगा. नुसतेच आरोप आहेत का हे? मुंडे तुम्ही छातीटोकपणे सांगताय की या प्रकरणात विजय पवार सोबत संदीप क्षीरसागरांचा समावेश आहे. मग ते देखील छातीटोकपणे सांगतात की वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग समावेश आहे. मग आता एवढं जर तुम्ही सांगताय, याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की या प्रकरणामध्ये 100% जर तुम्ही एकमेकांवर जे आरोप करताय ते खरे मानले तर राजकीय आश्रयदाते कोण हे अख्ख्या महाराष्ट्राला कळालं की मग जनता याच्यावर काय बोलणार? आणि आता या प्रकरणात आरोपींना ज्यांनी राजकीय आश्रय दिला असेल ते पण आरोपी व्हायलाच पाहिजेत. मग ते सह आरोपी व्हायलाच पाहिजेत. आता याच प्रकरणामध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शिवराज बांगर यांनी धनंजय मुंडेंवर काय आरोप केलाय ते सांगतो. धनंजय मुंडे तुमचे केवळ 5% बाहेर काढले आहेत. आणखी काढले तर 1500 दिवस तुम्ही घरात लपून बसाल असा इशाराच शिवराज बांगर यांनी दिलाय. म्हणजे तुमचं फक्त 5% बाहेर काढलंय. आणखी जर बाहेर काढलं तर तुम्ही आता 150 दिवस बाहेर होतात, आता 1500 दिवस घरात बसाल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोललं पाहिजे होतं असंही ते म्हणालेत. आणि हे खरं आहे. तुम्ही मुंडे साहेब संतोष देशमुख प्रकरणात का बोलला नाहीत? त्यावेळी तुम्ही का चुप्पी साधलीत? त्यावेळी का दातखेळी बसली होती? त्यावेळी का तोंड उघडलं नाही तुम्ही? त्यावेळी तुम्ही बोलला असतात तर हा विषय पुढे घडलाच नसता. पण तुम्ही संशयाचं वादळ स्वतःभोवती निर्माण केलं. एक शब्द, एक चकार सुद्धा संतोष देशमुखांबद्दल तुम्ही काढला नाहीत. पुढे या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये तुम्ही आवाज उठवला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण शिवराज बांगर यांनी केलंय. पण मग संदीप क्षीरसागर यांच्या सीडीआरची मागणी करत असताना सरपंच देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराड 21 दिवस कुणाच्या संपर्कात होता याचे देखील सीडीआर बाहेर आले पाहिजेत अशी मागणी बांगर यांनी केली आहे. आता ही मागणी कशी काय चुकीची असू शकते? जर तुम्ही संदीप क्षीरसागरांचे सीडीआर काढा म्हणताय, मग तुमचेही सीडीआर काढायला पाहिजेत. परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कुठं शिजला? परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कुठं शिजला याचं उत्तर देखील मिळालं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवाय करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये बंदूक कुणी ठेवली याचं देखील उत्तर मिळालं पाहिजे आणि या बाबतीत सीडीआर तपासायला पाहिजेत असं देखील शिवराज बांगर यांनी म्हटलंय. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाची तुम्ही भेट घ्यायला हवी होती, पण ती तुम्ही घेतली नाही. त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर देखील तुम्ही बोलायला हवं होतं. मंत्रीपद गेल्याच्या नैराश्यातून तुम्ही केवळ बोललात, याच्या पुढे काही केलं नाही असं देखील बांगर यांनी म्हटलंय. आता या सगळ्या प्रकरणामध्ये बांगर यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याला आणखी एक जोडलेला मुद्दा असा, महादेव मुंडे यांचा खून तहसील कार्यालयासमोर झाला परळीतल्या. या खुनाला 20 महिने झाले तरी आरोपी अद्याप सापडत नाहीत. कोण आरोपी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.
या आरोपींचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय आहेत याचे देखील सीडीआर तपासले पाहिजेत असं देखील बांगर यांनी म्हटलंय. म्हणजे वाल्मिक कराड 21 दिवस फरार असताना धनंजय मुंडेंच्या संपर्कात होता का? सीडीआर काढा. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातले आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा संबंध काय? सीडीआर काढा. करुणा मुंडे यांच्या गाडीत बंदूक कुणी ठेवली, त्यांना कुणी ठेवायला लावली? सीडीआर काढा. आणि मरडवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कुठं शिजला, त्याचा संबंध काय आहे याचा सीडीआर काढा. हे सगळं शिवराज बांगर यांनी म्हटलेलं आहे. आता या जोडीला जेव्हा सुरेश धस यांना विचारण्यात आलं या प्रकरणावर, तेव्हा सुरेश धस काय म्हणालेत? जे सुरेश धस संतोष देशमुख प्रकरणात अगदी फ्रंटला होते, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण तर पूर्ण बाजूलाच पाडलं, काय ठेवलंच नाही त्याचं. जो मार्च निघाला होता तो मध्येच गुंडाळून टाकला सुरेश धस यांनी. या प्रकरणामध्ये सुरेश धस का पुढे आले नाहीत? या प्रकरणात सुरेश धस 26 जूनला FIR नोंद झाल्यानंतर 27 जूनला सुरेश धस यांनी मोर्चा का काढला नाही विजय बांगर यांच्या या उमा किरण शैक्षणिक संकुलावर? संदीप क्षीरसागर यांनी का मोर्चा काढला नाही विजय पवारच्या उमा किरण शैक्षणिक संकुलावर? तुमचा काही संबंध नव्हता ना? मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून बीड मध्ये का आले नाहीत आणि या विषयावर का पब्लिक आउटक्राय झाला नाही? का? अल्पवयीन मुलगीवर झालेला अत्याचार या बाबतीत आवाजच उठवायचा नाही का? हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. सुरेश धस यांना जेव्हा हे विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणतात दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत. काय वेगवेगळी आहेत? संतोष देशमुख यांची हत्या झाली, जीव गेला. अहो इकडे एका मुलीचा, अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाला. काय करायचं काय? दोन्ही प्रकरणं वेगवेगळी असली, दोन्ही गुन्हे वेगवेगळे असले तरी देखील या गुन्ह्यांची डेप्थ अत्यंत भयानक आहे. आणि असले नीच नराधम लंपट शिक्षक यांच्या विरोधात आवाज उठवणं तुमचं काम नाही का? का तुमच्या जवळचा संदीप क्षीरसागर आणि त्याच्या जवळचा विजय पवार म्हणून तुम्ही गप्प बसलात? याच्यात राजकारण खेळायचं चाललंय का? कसलं राजकारण? 1 वर्षापासून त्या मुलीचा छळ होतोय. संदीप क्षीरसागरांना गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी त्या ठिकाणी जायची गरज काय होती? जर ते गेले नसतील तर त्यांनी सिद्ध करावं, पत्रकार परिषद घ्यावी. तोंड नाही का त्यांना? का गप्प बसलेत होता? काढा ना मागच्या सगळ्या संतोष देशमुख प्रकरणातल्या त्यांच्या सभा. त्यात बोलत नाहीत का ते? का तुम्ही फक्त धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं होतं? या सगळ्या प्रकरणामध्ये काय राजकारण चालू आहे? संतोष देशमुख प्रकरण 7-8 सुनावण्या झाल्या, अजून तो कृष्णा आंधळे फरार आहे. 9 डिसेंबर पासून. अरे लोक ते चेहरा विसरले असतील. तो हाय का नाही हा प्रश्न पडलाय. त्याच्याबद्दल कोण बोले ना? आता प्रश्न हा उरतो, जेव्हा सुरेश धस यांना विचारलं तेव्हा काय म्हणाले ते? संदीप क्षीरसागर यांच्या सोबत या विजय पवारचा फोटो आहे तर काय म्हणाले ते? मग या विजय पवारचे तर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांसोबत फोटो आहेत, मग सगळ्या नेत्यांना आरोपी करायचं का? अरे हा काय सवालचं उत्तर आहे? मग वाल्मिक कराड सोबत पण तुमचे संबंध होते की, फोटो होते की? वाल्मिक कराडचे पण सगळ्या नेत्यांसोबत फोटो आहे, मग सगळ्या नेत्यांना आरोपी केलं का? आम्ही हे म्हणतच नाही की फोटो कुणासोबत आणि कुणासोबत नाही. या प्रकरणाचं गांभीर्य तुम्ही का नाही घेतलं? या प्रकरणावर आवाज का नाही उठवलात? फक्त आणि फक्त जिथे कुठे धनंजय मुंडे आहेत त्याच ठिकाणी फक्त आवाज उठवायचा होता का? हे योग्य आहे का? बीड मधील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे लोकप्रतिनिधी म्हणून तुमची ओळख झाली होती. काय झालं पुढे? याच धनंजय मुंडेंसोबत तुम्ही बैठक केलीत, बावनकुळेंसोबत. मनोज जरांगे बोलतात का आता तुमच्याशी?
मग मला हेच म्हणायचंय सुरेश धस, तुम्ही जो आवाज उठवला होता, आता अचानक आवाज कसा काय गायब झाला? दुसरी गोष्ट, बजरंग सोनवणे यांना या बाबतीत विचारण्यात आलं. काय म्हणाले बजरंग सोनवणे? बजरंग सोनवणेंचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आरोप करताना त्याला पुरावा असणं गरजेचं आहे. 150 दिवस तुम्ही गप्प का बसलात, असा सवाल बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केलाय. अरे 150 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आवाज तरी उठवला. तुम्ही फक्त माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलीत, पण संदीप क्षीरसागर आणि विजय पवार यांचे काही संबंध आहेत का, याची का नाही शहानिशाणी खात्री केली? प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे तुमच्याच पक्षाच्या सभांना, तो विजय पवार तर तुमच्या पक्षाच्या सभांना असायचाच, मोठा अँकर, सूत्रसंचालक. अगदी मनोज जरांगेंच्या बीडच्या सभांना देखील हा तिथं असायचा. मग त्यावेळी त्याचे कारनामे तुमच्या सोबत नाही आले? या बीड शहरामध्ये दबक्या आवाजात चर्चा होत होती की अशा अनेक तक्रारी याच्याबद्दल आहेत, पण याच्यावर राजकीय वरदहस्त आहे म्हणून त्याच्याविषयी कोणी बोलत नव्हतं. बीडचे खासदार ना तुम्ही, तुमच्यापर्यंत कधी तक्रार आली नाही का? आणि आता तुम्ही धनंजय मुंडेंकडे पुरावे मागताय. अहो, धनंजय मुंडेंवर आरोप करताना तुम्हाला जेव्हा हा प्रश्न केला की तुम्ही पुरावे द्या, तेव्हा काय म्हणायचं तुम्ही? सीडीआर काढा. मग आता धनंजय मुंडेंनी पण तीच मागणी केली आहे, सीडीआर काढा. मग होऊन जाऊ दे ना काय असेल ते एकदाच. आता या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी देखील म्हटलेलं आहे, ते संदीप क्षीरसागर काय, धनंजय मुंडे काय आणि सुरेश धस काय एकाच माळेचे म्हणी. कोणीही लोकप्रतिनिधी असो, ज्याच्याकडून अन्याय अत्याचार झाला असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. काढा सीडीआर, होऊन जाऊ दे, काय होईल ते होईल. संदीप क्षीरसागर यांचा जर राजकीय आश्रय या विजय पवारला असेल तर सीडीआर काढलाच गेला पाहिजे. आता मला या प्रकरणात एवढंच म्हणायचंय की हे एवढं सगळं प्रकरण तापलेलं असताना, शेकलेलं असताना तुम्ही तुमची राजकीय पोळी कशाला भाजताय? राहा ना त्या कुटुंबाच्या मागे सगळ्यांनी उभे. काढा ना एखादा मोर्चा तिथं, त्या मोर्चात व्हा ना सगळे सहभागी. या ना मनोज जरांगे पाटील, तुम्ही पण या ना, सुरेश धस या ना, प्रकाश सोळंकी या ना, नमिता मुंदडा या, तुम्ही सगळे एकत्र आणि काढा ना मोर्चा. का नाही तुम्ही सगळे एकत्र येत आहे? त्या मुलीच्या शारीरिक मानसिक दृष्ट्या तिच्यावर किती आघात झालेला आहे हे गंभीर नाहीये? अशा कितीतरी मुली असतील ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल, पण केवळ अब्रूपोटी, इज्जतीपोटी त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं नसेल, समाजात कळू नये म्हणून त्यांनी वाच्यता केली नसेल. हे सगळं बघायला नको? तिकडे पंकजा मुंडेंनी पण या प्रकरणात आवाज उठवला, एसपींची भेट घेतली, आणखी काय तक्रारी असतील तर त्या बाबतीत चौकशी करा असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्या बाल कल्याण मंत्री राहिलेल्या आहेत, महिला व बाल कल्याण मंत्री, त्यामुळे त्यांना माहिती आहे या प्रकरणातली सगळी गोष्ट. आता इथे मुंडे, धस, जरांगे, क्षीरसागर हा असला उद्योग करण्यात काही अर्थ नाही. इथे ती पीडित मुलगी आणि संतोष देशमुख ज्यांचा जीव गेला, या दोन घटनांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि यांना ज्यांनी राजकीय आश्रय दिला, या सगळ्या आरोपींवर ज्यांचा राजकीय वरदहस्त होता त्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे, म्हणजे कुणी असो. इथे झालंय कसं माहितीये, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. कराडचा विषय आला की मुंडे गप, पवारचा विषय आला की क्षीरसागर गप. कराडचा विषय आला की क्षीरसागर मुंडेंवर तुटून पडणार, पवारचा विषय आला की मुंडे क्षीरसागरवर तुटून पडणार. आणि मग यांची बाजू घ्यायला यांचे बाकीचे माणसं. अरे बीड जिल्ह्याचे काय वाटोळ करायचं ठरवलंय का तुम्ही सगळ्यांनी? लोकप्रतिनिधींना तुम्ही 6 आमदार दिलेत, तिथं एक मंत्री. कशासाठी एवढं सगळं? 9 डिसेंबर पासून या बीड जिल्ह्याला सुखच नाही हो.
इथल्या नागरिकांना सुखाची झोपच नाही. एक प्रकरण घडलं की दुसरं, दुसरं घडलं की तिसरं, तिसरं घडलं की चौथं. सुरुवात झाली ते काय दिघोळे विगोळे ते काय म्हणतात ते, हेच सुरेश धस म्हणत होते, तिथून सुरुवात झाली. मग त्या अगदी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे या प्रकरणापर्यंत येऊन पोहोचलं. मग संतोष देशमुख प्रकरण, ते नाही होत तर महादेव मुंडे प्रकरण. अरे चाललंय काय? हा त्याच्या विरोधात निवेदन देतोय, तो त्याच्या विरोधात निवेदन देतोय. या प्रकरणामध्ये खरे आरोपी कोण आहेत त्यांना शोधून काढण्यासाठी प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की यांना आश्रय देणारेच मूळ आहेत. त्यांना का बाजूला ठेवतायत? संतोष देशमुख प्रकरणात तेच झालं. डिपार्टमेंटल इन्क्वायरी, डिपार्टमेंटल ऍक्शन आणि सब्जेक्ट क्लोज. प्रशांत महाजन, राजेश पाटील यांनी केलेल्या चुका, त्याचं उत्तर काहीच नाही. कृष्णा आंधळ्याला पायाला कोणी मदत केली, पैसे कोणी पुरवले, ट्रान्झॅक्शन कोणाच्या मोबाईलवरनं झालं, काही घेणं नाही. 8 ऑक्टोबर पासून हा सगळा खंडणीचा प्रकार चालू आहे, त्याच्या आधीपासून चालू आहे. पण त्या तारखांना कोणी विचारतच घेत नाही. 14 जून 19 जून परळीच्या मुंडेंच्या बंगल्यावर आणि इकडे सातपुडा त्यांच्या त्या शासकीय निवासस्थानावर तिथे बैठका झाल्या, सीडीआर काढा, सीसीटीव्ही फुटेज चेक करा, काही नाही. आपल्या माणसापर्यंत येऊ द्यायचं नाही, बाकी खालचं काही चालू देत. संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावर बोलायला हवं, मांडायला हवं. का तुम्ही धनंजय मुंडेंचाच पाडा गिरवताय? ते बोलत नव्हते वाल्मिक कराड याविषयी, आता तुम्ही बोलत नाही विजय पवार याविषयी. त्यावेळी तेरी भी चूप मेरी भी चूप, इथं यावेळी तेरी भी चूप मेरी भी चूप. आणि आता प्रत्यक्षात मुंडे बोललेत ना, आमचं सगळंच काढलं तुम्ही. तुम्हाला न्याय कोणाला मिळून द्यायचा होता? तुम्हाला आमचं मंत्रिपद काढायचं होतं. म्हणजे तुमच्या राजकीय सगळ्या या झाकोझाकीमध्ये सर्वसामान्य माणसांची काय जे त्यांच्या बाबतीत घडतंय नुसती प्रकरण असतात का? फक्त प्रकरण? म्हणजे या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात या ज्या काही घटना घडतात, दुःखद घटना, त्याचा विचार कुणीच कसं करत नाही, त्या बाबतीत कुणीच कसं बोलत नाही. शरद पवार गटाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर, सुप्रिया सुळे यांनी यावर मौन सोडावं. शरद पवार साहेबांनी बोलावं या विषयावर की आपल्या एका आमदाराचं नाव या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपीशी जोडलं जातंय. का नाही पुढे येतात तुम्ही? का नाही पक्षाच्या माध्यमातून एखादी पत्रकार परिषद घेतली जात आहे? का नाही संदीप क्षीरसागरांना समोर बोलावून जाब विचारला जात नाहीये की तुझा याच्यात काय हात आहे का? असेल तर सांग. परवाच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे, त्याला हाणार रपाटे, त्यानं त्याच्याच लॉजवर त्या ठिकाणी थांबलेल्या एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याचं पुढे काय झालं? पक्षातनं हकालपट्टी केली तुम्ही. मग तशीच तोच नियम मग तो कोणी असो त्याला का लागू होत नाही? इकडे अजित पवारांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या सासऱ्यावर कारवाई केली, त्याची हकालपट्टी केली पक्षातून, राजेंद्र हगवणे. अहो अशा किती हकालपट्ट्या करणार आहात तुम्ही? हकालपट्ट्या करण्याआधी मलमपट्ट्या लावायची गरजच काय आहे? आधी मलमपट्ट्या लावून ठेवता आणि मग अक्षरशः जखम चिघळायला लागली की मग हकालपट्टी करता. काय विषय, काय उपयोग आहे त्याचा? या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही चाललंय ना, हे अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे. हे दोघे आता अटकेत आहेत, पोलीस कोठडीत आहेत. विचारा त्यांना की तुमचे कोण राजकीय वरद असतायत, कोणी तुम्हाला आश्रय दिला,
कुठे गेला होतात तुम्ही? काढा CID त्यांचे. कुठलीही घटना घडो, राजकीय हस्तक्षेप, राजकीय दबाव, राजकीय आश्रय, राजकीय वरदस्त हे आहेच. अरे बीड जिल्ह्याचं वाटोळं करायचं ठेवलंय आता फक्त. जे काय आहे ना ते पण घालवून द्याल तुम्ही. अहो जिथं विद्यार्थी शिकायला येतात, भविष्य घडवण्यासाठी येतात, तिथे त्यांच्या भविष्यात अंधार निर्माण करण्याचं काम या असे विजय पवार सारखे टुकार हे प्राध्यापक नीच लंपट शिक्षक करत असतील आणि यांना तुम्ही डोक्यावर चढवता. मुंडेंनी पण तेच केलं, वाल्मिक कराडला डोक्यावर चढवलं. पार अगदी संचालक बिंचालक आपल्या स्वतःच्या बँकेचे, नंतर अगदी पार उपाध्यक्षापर्यंत पोहोचवला, नगरपालिकेला प्रभारी नगराध्यक्ष पण झाला तो, आणि नंतर मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचा तालुकाध्यक्ष पण करून टाकला. त्याला एवढा डोक्यावर चढवला. अख्खं परळीचं जगन्मित्र कार्यालय त्या वाल्मिक कराडच्या ताब्यात. आणि इकडे संदीप क्षीरसागरनी तेच केलं. या विजय पवारला शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष केला. आणि छत्रपती शिवरायांचे विचार तरी आहेत का याच्याकडे, लंपटकडे? अध्यक्ष होण्याच्या लायकीच आहे का? चुकला कुणाचं? कराडचं, पवारचं का मुंडे आणि क्षीरसागरांचं? अहो त्यांना काय आहे, झूल पांघरायची आणि उभं राहायचंय. चुकलं तुमचं. मुंडेंनी त्याला लाडक्या बहिणी योजनेचा तालुकाध्यक्ष केला, एवढा लाडका होता त्याचा. आणि इकडं क्षीरसागरांनी याला शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष बनवला, एवढा यातला लाडका होता. तुमच्या लाडापायी हे लाडावले गेले आणि नंतर यांनी काय उद्योग केले बघितले ना. म्हणजे असे वाल्या किती आहेत, तिकडे एक इकडे एक, आणि हे आका प्रत्येकाचा एक वाल्या ठरलेला आहे. सुरेश दसांचा तो खोक्याबाई, इकडे संदीप क्षीरसागरांचा विजय पवार निघाला, इकडे वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, आणखी कोण कुठं असतील कुणाच ठाऊक. आणि सगळ्यांचे लागे बांधे, प्रत्येक जणांसोबत फोटो एकमेकांचे. ही कसली पद्धत आहे? खरं तर या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हायला पाहिजे. आता अधिवेशन सुरू आहे, काढा नाही सगळं प्रकरण. काय सुरक्षितता असते का खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थिनींना? फी आवाढव्य असते, त्या फीला काही मर्यादा? अहो काय रूल्स रेग्युलेशन नॉर्म्स का आहेत का नाहीत? बोकाळलेले आहेत हे सगळे खाजगी कोचिंग क्लासेस वाले. आणि मग असं एखादं प्रकरण बाहेर येतं, राजकीय दबावापोटी पुन्हा ते खाली बसतं, संपलं, चालू. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये कोणी ना कोणीतरी आवाज उठवणं गरजेचंच आहे. तो मुंडेंनी उठवू देत, नाही ती इकडे आणखी कोणी उठवू देत. पण शेवटी जनता जेव्हा हे प्रकरण हातात घेते ना, तेव्हा काय परिस्थिती होते हे संतोष देशमुख प्रकरणात सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे इथं कुणाला पाठीशी घालायचं नाही. सगळे तसलेच, एकाच माळेचे मणी. अंजली दमनिया बरोबर म्हणाल्या, सगळे एका माळेचे मणी. याला काढावा आणि त्याला झाकावा, काय कुठंच काय नाही. जो तो आपली राजकीय पोळी भाजून घेतो. कुठलंही प्रकरण घडलं की त्या गरम तव्यावर आपली पोळी शेकायची, एवढंच यांना कळतं. आणि या दोघांच्याही, हे जर दोन हत्ती म्हटले आपण, तर या दोन हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जातो तो गवताचा, सर्वसामान्य माणसाचा. या सगळ्या प्रकरणात पूर्ण पारदर्शकरित्या चौकशी व्हायला पाहिजे. याच्यात अगदी मुळापर्यंत शेवटपर्यंत या विजय पवारने याच्या आधी काय उद्योग केलेत का? त्या उद्योगात दरम्यान त्याला कोणी मदत केली का? त्याचे जे काही सगळे काही कोट्यवधी मायाजी त्यांनी जमवले, त्यात काही आर्थिक हितसंबंध जोपासले गेलेले आहेत का? हे सगळे बाहेर यायला पाहिजेत. आणि या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. मग SIT नेमा, CID काय करायचं ते करा, पण हे प्रकरण धसास लावणं अत्यंत गरजेचं आहे. इथं एका मुलीच्या
जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळं कृपा करून या विषयावर राजकारण करू नका. मुंडे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आणि क्षीरसागर तुम्हालाही, कारण की तुम्ही ऑलरेडी एकमेकांवर आरोप करून तुम्ही एकमेकांच्या त्या सगळ्या आरोपांचं षडयंत्र रचून ही 2 प्रकरणं जी गांभीर्याने घ्यायला पाहिजेत ना, त्याच्यावरून लक्ष हटवू नका. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं अत्यंत गरजेचं आहे. संदीप क्षीरसागरांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी संदीप क्षीरसागरांना समज दिली पाहिजे. त्यांना म्हटलं पाहिजे की काय नेमकं चाललंय, तुम्ही असे वागताय का, जाब विचारला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी, जसं इतरांना विचारतात. अगदी मुख्यमंत्र्यांना जाब विचारतात मनोज जरांगे पाटील, तर संदीप क्षीरसागरांना का नाही विचारू शकत. जरांगे पाटलांना जरी हे आवडलं असेल का, जर विजय पवार आणि संदीप क्षीरसागर यांचे लागेबांधे असतील तर, नसतील तर विषय संपला. पण असतील तर जरांगे पाटील काय भूमिका घेणार आहेत या गोष्टीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. शेवटपर्यंत हे प्रकरण धसास लावलं पाहिजे. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. या बीड जिल्ह्यावर आज जे काही वाईट संकट येत आहेत, जो काही वाईट काळ बीड जिल्ह्यात चालू आहे, तो जर नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा लोकप्रतिनिधींनी अपने गिरेबान में झाकना चाहिए, तिथं बघितलं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात जास्तीत जास्त लक्ष घालून नेमकं या प्रकरणाच्या मुळाशी दडलंय काय हे शोधून काढलं पाहिजे. म्हणून या लाईव्हचं टायटलच त्यासाठी ठेवलं होतं. मुंडे म्हणतात पवारचे आश्रयदाते क्षीरसागर, क्षीरसागर म्हणतात कराडचे आश्रयदाते मुंडे. जर आता दोघही एकमेकांना या 2 आरोपींचे राजकीय आश्रयदाते असल्याचा आरोप करून सांगत असतील तर ही कबुलीच नाही का? आता यावर जनता काय बोलणार? उत्तर सरकारनं शोधायचंय. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.